नमस्कार, मी स्वप्नगंधा. सगळ्यांच्या माझ्या चॅनलमध्ये खूप खूप स्वागत. आणि आम्ही निघालेलो आहे देवदर्शनाला. गणपती बाप्पा. आम्ही निघालेलो आहे मायाक्का देवी चिंचली येथे, कर्नाटकात आहे ते. आमच्या इथून 2 तास लागतात आणि आम्ही 12 वाजता तर आम्ही इथं चिंचलीमध्ये पोचलो आहे. म्हणजे पहिला नदीवर थांबायचं असं तिथे आम्ही पोचलो. आणि बघू शकता नदी ही कृष्णा नदी आहे, तिथे थांबलेलो आहे. इथं पहिला नमस्कार करायचा असतो, हातपाय धुवायचे असतात. आणि बघू शकता इथे नदीमध्ये खूप लोकांनी कचरा केलेला आहे. ते बघून वाईट वाटलं, कारण एवढं छान मंदिर, नदी स्वच्छ असताना माणसं कचरा करतात, तिथं सगळं फेकून जातात पूजा वगैरे करून. नंतर तिथं आम्ही सगळ्यांनी हातपाय वगैरे धुतले, नमस्कार केला आणि पुढं आम्ही परत मंदिराकडे जायला निघालो. चिंचली गावामध्ये तिथूनच 2 ते 3 किलोमीटरवर मंदिर आहे. चिंचली हे गाव बेळगाव जिल्ह्यातील रायबाग तालुक्यात आहे. मायाक्का देवीला महाकाली, महाकुबाई, मायावा या नावाने ओळखले जाते. मायाक्का देवीने 2 राक्षसांचा वध चिंचली गावामध्ये केलेला. इथे आम्ही हिरीदेवी दर्शनासाठी आलेलो आहे. आणि मायाक्का देवीच्या दर्शनाआधी इथं हिरीबाई दर्शन घेतलं जातं, कारण त्याची एक वेगळी कथा आहे. ती कथा अशी आहे की जेव्हा मायाक्का देवी 2 राक्षसांचा वध केल्यानंतर तिच्या निवाऱ्यासाठी जागा शोधत असते. ती जागा शोधत ग्रामदेवी हिरीबाईकडे येते. हिरीबाई जागा देण्याचे मान्य करते, पण एका अटीवर. हिरीबाई म्हणते, प्रथम मान मला, नंतर तुला, म्हणजे पहिला दर्शन माझे, नंतर तुझे. या अटीवर हिरीबाई मायाक्का देवीला तेथे निवासासाठी जागा देते. ही अट मायाक्का देवी मान्य करते, म्हणून सगळे भाविक पहिला मायाक्का देवीचे दर्शन आले की पहिला हिरीबाईचे दर्शन घेतात, नंतर मायाक्का देवीचे दर्शन घ्यायला येतात. आम्ही इथे हिरीबाईचे दर्शन घेऊन आल्यानंतर ओटी वगैरे सामान घेऊन आम्ही मेन मायाक्का देवीच्या दर्शनासाठी निघालो. आणि इथं आम्ही गजरे तर तिथं हिरीबाईच्या तिथे गजरे घेतलेले, पण तिथं लावायला आमच्या पर्समध्ये क्लिपच नव्हती, म्हणून आम्ही इथं मार्केटमध्ये पहिला क्लिप घेतल्या छान अशा. नंतर आम्ही सगळ्यांनी प्रत्येक केसामध्ये गजरा घेतला. देवदर्शनाला आणि गजरा घातला नाही असं कधी होतच नाही, कारण खूप छान होतं आणि खूप छान वाईब्स येतात गजरा वगैरे घातलं की. म्हणून मस्त असं फ्रेश गजरे घातले सगळ्यांनी. आणि आज रविवार आहे आणि हा रविवार हा मायाक्का देवीचाच वार आहे आणि त्याच्यामुळं भाविकांची थोडीफार गर्दी आहे. मार्गशीर्ष मधला लास्ट दिवस आहे. मायाक्का देवीचा रविवार आणि पौर्णिमेला खूप गर्दी असते. या देवीला खूप महाराष्ट्रातील, कर्नाटकातली खूप भाविक दर्शनासाठी येतात. आणि इथं आल्यानंतर पहिला आपापले नारळ, पायधुळीचे नारळ स्वतः सगळे फोडायचे असतात. आणि इथे बघू शकता आरू पण आम्हाला बघून तेच कॉपी करत होते, ते नारळ फोडत होते, पण तिला काही फुटत नव्हता. नंतर मी थोडा तिचा फोडून दिला. 2 वर्ष झालं आम्ही मंदिराला आलो नव्हतो. म्हटलं यावेळी जायचंच, म्हणून आम्ही हा प्लॅन अचानक ठरवला. आणि आम्हाला वाटलेलं खूप गर्दी असेल रविवारी, कारण मार्गशीर्षमधला लास्ट रविवार होता त्याच्यामुळं, पण जास्त एवढी नव्हती. लास्ट टाइम आम्ही 2 वर्षापूर्वी आले तो खूप गर्दी होती बेकार. त्या मानाने ही खूप गर्दी कमी आहे तशी. आणि इथे प्रत्येक रविवारी अशी थोडीफार गर्दी असतेच. मायाक्का देवीचे हे मंदिर गावच्या बरोबर मध्यभागी आहे आणि मंदिराच्या प्रवेशद्वारावर दगडातील कोरीवकाम केलेले हत्ती देखील आहेत. आणि हे मंदिर पूर्णतः दगडामध्ये बांधण्यात आलेले आहे. भला मोठा गाभारा असणारे हे मंदिर आहे मोठं. मायाक्का देवीची मूर्ती अतिशय आकर्षित आहे. ही मूर्ती 3 फूट उंचीची असून ती काळ्या दगडात बनवलेली आहे. मायाक्का देवीला छान सोन्याचे दागिने घालून छान शृंगार केला जातो. मायाक्का देवीला लाल किंवा हिरव्या रंगाच्या साडी घालून पूजा केली जाते. आणि मायाक्का देवीचा आवडता नैवेद्य, आवडता पदार्थ म्हणजे बाजरीची भाकरी, भरलेले वांग, पुरणपोळी हे पदार्थ भाविक आवर्जून देवीसाठी नैवेद्यासाठी घेऊन येतात. या मंदिराचं मेन वैशिष्ट्य म्हणजे हे सर्व धर्माचे लोक या मंदिराच्या दर्शनासाठी येतात. या देवीचे अजून एक वैशिष्ट्य म्हणजे, एक चमत्कार म्हणजे, जेव्हा देवीने राक्षसांचा वध केला तेव्हा राक्षसांनी मरते समयी एक देवीकडे वर मागितला की आम्हाला मारा, पण आमच्या पोटासाठी धान्य पाहिजे. तेव्हा देवीने तथास्तु म्हटले. तेव्हापासून 3 वर्षातून एकदा त्या राक्षसांना धान्य दिले जाते. आजही तिथे धान्याच्या डेअरी आहेत. त्या डेअऱ्यामध्ये दूध, धान्य ओतले जाते आणि ते झाकून ठेवले जाते. 2 दिवसानंतर ते उघडले जाते, तर त्या धान्याला, दुधाला उकळी आलेली असते. हा देवीचा चमत्कार आजही तिथे पाहायला मिळतो. आम्ही मायाक्का देवीचे मस्त असं निवांत दर्शन घेतलं. तुम्ही बघितलंच असेल व्हिडिओमध्ये. मस्त असं निवांत दर्शन घेऊन आम्ही 15 मिनिटं गाभाऱ्यामध्ये बसलो. छान वाटलं आणि गाभाऱ्यामध्ये एकदम शांत, छान गार वाटतं. तुम्ही किती पण उन्हातून आला, पण दगडाचं मंदिर असल्यामुळे तिथे एकदम शांत, थंड वाटतं. आणि इथं रविवारचा एक बाजार असतो चिंचली गावामध्ये, मंदिराच्या समोरच असतो. आम्ही मंदिराचं दर्शन घेऊन दुसरीकडे घोड्याच्या डेऱ्याकडे निघालेलो आहे. तिला डेरा म्हणतात तिकडे दर्शनासाठी.
मग तिकडे जाताना हा वाटेत बाजार लागतो, मस्त असे मस्त फ्रेश सगळ्या भाज्या होत्या आणि छान होत्या आणि स्वस्त पण होत्या। आणि मायक्का देवीचे प्रमुख वाहन म्हणजे घोडा आहे आणि इथं गेल्या इथं घोड्याचं दर्शन घेतलं आणि नंतर आम्ही इथं खाली डेऱ्याकडे दर्शनासाठी आलो आणि मंदिरामध्ये दर्शन झालं, छान दर्शन झालं इथं पण। आणि खूप चालून प्रवास करून आलेलो, त्याच्यामुळे आम्हाला भूक पण लागलेली आणि तिथे बाजार पण होता, म्हणून आम्ही तिथूनच भजी आणि वडापाव खायला घेतला आणि मंदिरामध्येच बसून निवांत भजी वडापाव खाल्ला। आणि जाताना थोडी पालेभाज्या, केळी, गाजर आणि भाजीचं थोडंच फार खरेदी केली। आणि जाताना इथं गावामध्ये एक जुनी पौराणिक विहीर आहे, ती बघू शकता, दगडामध्ये होती, म्हणून अशी बघायला मिळत नाही, म्हणून मी आवर्जून तिथं व्हिडिओ काढला। आणि नंतर आम्ही इथं पुढे चिंचली गावापासून जरा पुढे येऊन इथं जेवणासाठी थांबलेलो। घरून आम्ही मस्त डब्बा चपाती भाजी घेऊन आलेलो आणि छान असतं लोकेशन आम्हाला सापडलं, मस्त असं तिथं झाडी वगैरे होती, म्हणून आम्ही तिथं मस्त जेवायचा बेत केला। आणि जिथे आम्ही जेवाय बसलेलो तिथं मस्त नळ पण होता पाण्याचा, म्हणून आम्ही जे बाजारामध्ये गाजर काकडी घेतलेली तिथं वॉश केली, हातपाय वगैरे धुवून मस्त असं जेवण केलं। झाडाखाली बसून जेवण करायला एक मजाच वेगळी असते आणि त्याची चव एकदम भारी लागते। सगळ्यांनी असं भेरपेट मस्त सगळी भुकावलेले मस्त असं जेवण केलं मस्त तिथं जरा गप्पा मारल्या, फिरलो। आणि इथं आमच्यासारखीच अजून एक पुढे फॅमिली तिथं जेवाय बसलेली पुढच्या साईडला आणि छान होतं, मस्त हिरवगार लोकेशन होतं। आणि जेवण करून आम्ही परत घरी निघालो, परतीच्या प्रवासाला लागलो। आणि इथं वाटेत बघा जाताना आम्हाला असं घोड्याचा जुना असा टांगा टाईप असतो तो दिसला। फायनली 2.5 ते 3 तासानंतर आम्ही पलूसमध्ये पोहोचलो आणि पलूसमध्ये पोहोचल्यानंतर चहा प्यायचं होतं, पप्पानी बापूनी वगैरे चहा पिला, म्हणून आम्हाला भेळ वगैरे खायची होती, म्हणून आम्ही भेळ आणि पाणीपुरी खाल्ली। आम्हाला देवदर्शन करून येईपर्यंत सायंकाळ झाली। असा हा पूर्ण दिवस आज देवदर्शनामध्ये गेला। तुम्हाला हा व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका। भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये, बाय बाय।